एनिथिंग एल्स सर? नाही नको, बिल दे. तुमचं बिल पेड आहे सर. कुणी दिलं? मी दिलं. अरे वा, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू कशी काय इथे? मी कामासाठी आले होते. हो. पण तू इथे? मी हा ते मी तुला म्हणालो नव्हतो का मी सईला आज भेटणार आहे म्हणून. मग गेली का सई? छे अजून कुठे आली आहे? नाही म्हणजे आत्ता येणार आहे. आत्ताच भेटायचं ठरलं ना आमचं. म्हणजे आता कुठल्याही क्षणी येईल. खूप ट्रॅफिक आहे ना ग, म्हणून बिचारीला उशीर झाला असेल. ओके, येते मी. अगं दीप्ती, थांब ना, थांब. म्हणजे सई येईपर्यंत थांब, किंवा ती आल्यानंतर जा. म्हणजे ती येणार आहे हे नक्की आहे का? ऑफकोर्स. म्हणजे तसं फोनवर बोलणं झालं ना आमचं. म्हणजे तू बोललास तिच्याशी? अर्थात. आणि ती स्वतः सुद्धा बोलली तुझ्याशी? आता मी बोललो म्हटल्यानंतर तीही बोलणारच ना. तू असं का विचारतेस पण? खोटं बोलतोयस तू. कारण त्या फोटो मागे लिहिलेला नंबर माझ्या बाबांच्या ऑफिसचा होता. म्हणजे? मला तसे खूप फोटोज मिळाले होते. त्याच्या मागे मी नंबर टाकले आणि ते तुला दिले. हो का? नाही अगं, मग मी जिच्याशी बोललो ती कोण होती? तू परत खोटं बोलतोयस अभिजित. का केलंस तू? किती दम आहेस तू. दम मी नाही, तू आहेस. म्हणजे माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष नव्हतं तुझं. सकाळी फोनवर मी म्हंटल होतं मी एका मुलीच्या प्रेमात पडलोय. एका मुलीच्या नाही, एका काल्पनिक मुलीच्या प्रेमात पडलायस तू. एका काल्पनिक मुलीच्या नाही, ती चांगली हाडामासाची. I'm in love with you, Deepti. अरे पण आधी का नाही बोललास? थोडासा घाबरलो होतो. आणि मी इथे आलेच नसते तर? वा वा, अशी कशी आली नसतीस? इनफॅक्ट माझी खात्री होती तू येशीलच. दीप्ती, तू मला पहिल्यांदा भेटलीस आणि मला नकार दिला होतास
तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. मग तू मला दुसऱ्यांदा बस स्टॉपवर भेटलीस. तेव्हाच माझं ठरलं होतं की मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीही नको. मग आपण परत भेटलो तेव्हा तू मला काही फोटोज दाखवलेस. मी त्यातला एकही फोटो पाहिला नाही, कारण माझं सगळं लक्ष तुझ्याकडे होतं. मग तुझ्या समाधानासाठी त्यातला एक रॅन्डम फोटो मी तुला दाखवला. मग तू खूप चिडचिड केलीस, म्हणून मग मला तसं सांगावं लागलं. नाही म्हणजे अभिजित, वाटलं होतंस त्यापेक्षा खूपच हुशार निघालास ना तू. मी नाही, माझा गुरु हुशार आहे. गुरु? माझा खूप जवळचा मित्र. मला भेटायला आवडेल त्याला. मलाही तुला त्याला भेटवायला खूप आवडेल. चल. अगं थांब ना, थांब. तू अजूनही तुझं उत्तर मला दिलंच नाहीयेस. जाऊन बस तू. निघूया. चल. ऍक्च्युली अच्छा, तर हा आहे तुझा गुरु. गुरु कसला ग, मित्र. ऍक्च्युली तुमच्या प्रकरणात मी याला काहीतरी सांगितलं आणि ते वर्कआउट झालं इतकंच. थँक्स. तू कशाला थँक्स म्हणते? कारण हा स्वतःहून कधीच काही बोलला नसता आणि आपण तिघं असं एकत्र बसलोय नसतो. हो, पण ही फक्त सुरुवात आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून राहिलेली आहे. आय नो. याच्या आईला कसं सांगायचं? हो अगं, पण डोंट वरी, वैभ्या आहे ना, वैभ्या सांगेल आईला. नाही हा, त्यांनी ऑलरेडी खूप केलंय आपल्यासाठी. हे माझ्यासाठी काही जड नाहीये, पण हे काम तूच केलं पाहिजेस. नाही 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 नाही, इम्पॉसिबल. हे सगळं मी आईला सांगूच शकत नाही, अशक्य. अरे स्टेप बाय स्टेप जा. आधी सगळं बाबांना सांग. हा, ते मी करू शकतो. बाबांना विश्वासात घेणं खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. हो, पण आईला हे सगळं सांगितल्याशिवाय काहीच फायनलाइज होऊ शकत नाही. डोंट वरी यार, आधी बाबांना तर सांग. माझ्या मते ते हा विषय आपल्यापेक्षा जास्त चांगला पुढे नेतील. मग त्या कॉन्फिडन्सचा स्पीड वाढवा, कारण आपल्याकडे आता खूप कमी वेळ राहिलाय. अभि, तुझी आई घरात नाहीये, काही बोलायचंय? हो हो हो, मला खरंच काहीतरी बोलायचं. अरे तुला तुझ्या आईशिवाय दुसऱ्या कोणाशी तरी बोलावं असं वाटतं, हेच खूप आहे. महत्वाचं नसलं ना तरी बोल. बाबा या, बसा बाबा. बाबा, मला तुमच्याशी खरंच खूप महत्वाचं बोलायचं. हे बघ अभिजित, जे वाटेल ते बोलायला शिक. समोरच्याला काय वाटेल याचा विचार करू नकोस. अरे आधी बोलून तर मोकळा हो. आय डोंट नो तुमची रिॲक्शन काय असेल. बाबा, मला एक मुलगी आवडली. काय म्हणालास? हो, सुद्धा. अरे कुठली मुलगी? आणि भेटलास कुठे? बाबा, तीच मुलगी जिला आईने दिलेली यादी घेऊन मी भेटायला गेलो होतो. अरे पण ती यादी पाहून सुद्धा ती मुलगी तुझ्याशी बोलली? हो ना, खूपच स्पष्टपणे बोलली. इनफॅक्ट तिनेच मला समजावलं, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिक. ही असली यादी बघून एखादी बाहुली सुद्धा तुझ्याशी लग्न करणार नाही असं म्हणाली. अजून काही बोलली का नाही? नाही. इनफॅक्ट मीच तिला म्हणालो, काय, की तू मला खूप आवडली आहेस आणि तुझ्याशी लग्न करायला आवडेल मला. मिस्टर अभिजित साने, तू असं बोललास? हो बाबा. मग ती काय म्हणाली? ऑफकोर्स हो म्हणाली, म्हणूनच तर आज तुम्हाला सांगतोय ना. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर साने. अरे पहिल्यांदाच एकदम करेक्ट निर्णय घेतलाय. थँक्यू बाबा. पण हे आईला कसं सांगायचं? अरे प्रेमात पडलायस ना तू. हो अहेड. आईला काय वाटेल, ती काय म्हणेल, हो म्हणेल की नाही ते बघू नंतर. नाही बाबा, हे सगळं आईला नाही आवडणार.
अरे तुझ्या आईच्या एवढ्या अटी वाचल्यानंतर सुद्धा कोणतरी मुलगी तुझ्या प्रेमात पडली हेच खूप आहे. पण मग आता पुढे काय? मला काय माहित तुझ्या लव्ह स्टोरीत यानंतर काय होणार आहे ते. बाबा तुम्ही तुमची जबाबदारी झटकताय का? अभिजित, अरे माझी जबाबदारी मी कशी झटकेन? तू माझी जबाबदारी नाहीयेस. मुलगा आहेस माझा. तुझ्या आनंदासाठी तुझी आईच काय, पण सगळ्या जगाशी भांडेन मी. पण ती हट्टी आहे. तिला वाटतं माझा मुलगा म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ मुलगा आहे आणि तिला जगातील सर्वश्रेष्ठ सून मिळाली पाहिजे. तुझ्या अति काळजीपोटीच तिने तुला एवढा त्रास दिलाय. आय नो बाबा, पण बाबा माझी आईबद्दल कुठलीही तक्रार नाही. मग असायला हवी. तिचे हट्ट ती तुझ्यावर लादते. अरे तिला हवी तशी मुलगी परमेश्वरानं आजपर्यंत बनवलेलीच नाहीये. त्याला तू आणि मी तरी काय करणार? हो बाबा मान्य आहे, पण आईला विश्वासात तर घ्यावं लागेल ना. मी कुठं नाही म्हणतोय. माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की तुला पाहिजे ते कर. तुझं आयुष्य आहे, तुला ते हवं तसं तू जग. किती देखणा दिसतोयस आज. कोणाशी तरी मनातलं बोललायस. हो बाबा, पण बाबा मला आईला कुठल्याही परिस्थितीत दुखवायचं नाही. अभिजित, ती जशी तुझी आई आहे तशीच माझी बायको आहे. आणि माझ्या बायकोला कोणी दुखावलेलं मी बरं सहन करेन? सध्या तू तुझं प्रेम सांभाळ. तुझ्या आईचं मन मी सांभाळतो. हे इतकं सोपं वाटतंय तुम्हाला? तू मला घाबरवतोयस की धीर देतोयस? आय एम प्राऊड ऑफ यू माय सन. थँक्यू बाबा. अगं कसं निवडतेस ते? असं नाही निवडायचं. मग हे बघ, हे आहेत ना कोवळे आहेत ना, ते देठासकट पानं घ्यायची. अगं त्याच्यातच सगळं जीवनसत्व असतं. आणि कचरा असा मनवा खाली नाही का टाकायचा. एखादी प्लेट घ्यायची, त्याच्यात टाकायचा. मला आवडत नाही मेथी. आणि वैभवला सगळ्यात मेथी जास्त आवडते. सत्य आहे. तोच आला असणार. कशावरून ग? पुन्हा बेल वाजेल बघा. अरे वा, तू पण ओळखायला लागलीस की. आले आले आले. एवढ्या जोरात बेल कशाला वाजवत होता? चावी आहे ना तुझ्याकडे? मग दार उघडल्या उघडल्या तुझी समोर कशी दिसणार? अच्छा, लाईटचं बिल भरलं का? भरलंय. क्या बात है मेथी. मला वाटलं होतं ही आल्यानंतर मेथी कायमची बंद होईल. नशीबच माझं. हा सगळा आनंद मेथीचा आहे का आणखीन पण काहीतरी आहे? आज जगातलं 8वं आश्चर्य घडलंय. हो. अरे तू इलेक्ट्रिकचं बिल भरलं हे 8वं आश्चर्यच आहे. त्याच्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे. काय? आपल्या अभिजितला एक मुलगी आवडली आहे. वाव. अरे वा. ह्याला म्हणजे साने काकूना त्यांच्या पसंतीची सून मिळाली तर? नाही, तिथेच तर थोडी गडबड आहे. म्हणजे साने काकूंना अजून काही माहितीच नाही. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे साने काकूंच्या डोक्यात जी आयडियल सून वगैरे कन्सेप्ट आहे ना, त्याच्या अगदी विरुद्ध आहे ती. अरे बापरे. मग ही थोडी थोडकी गोष्ट नाही हो वैभव. हा म्हणजे चक्क 480 वॉल्टचा धक्का आहे सोसायटीला. हो ना. हे आई, आपण काहीतरी करू ना. तुझा ऍडवाइस हवाय मला. अरे मी काय ऍडवाइस देणार? एक तर त्या सान्यांच्या घरात त्या सान्यांचं बिचाऱ्यांचं काहीही चालत नाही. हो. सान्यांना माहितीये ना? हो, आजच सांगितलं. आणि ते सॉलिड खुश होते. असणारच रे. अरे सोसायटीतल्या सगळ्या मुला मुलींच्या लग्नाचं जेवलेत ते, स्वतःच्या मुलाच्या लग्नाचं सोडून. हो. वैभव, मुलगी आपल्या जातीतली आहे ना? हो, पण साने काकूंच्या एकाही परीक्षेत ती पास होणार नाही. अरे बापरे. मग अभिजितचं कसं होणार?
त्याला ना दुसरा फ्लॅट घ्यायला सांग, म्हणजे लग्न झाल्यावर शिफ्ट होऊ शकेल. मनवा, तुझा हा सल्ला मला अजिबात पटलेला नाहीये. अहो पण काहीच सोल्युशन नाहीये. साने काकी कधीच हो म्हणणार नाही. काकी नाही, काकू काकू. आता ते काकी काकू राहू दे, तू काहीतरी सजेस्ट कर ना. अरे मी काय सजेस्ट करू? तू मिस्टर सान्यांना सांग, पहिल्या आधी सुहासला विश्वासात घ्या, तिला समजवण्याचा प्रयत्न कर. आणि तरीही तिने ऐकलं नाही ना, तर मग मी जाऊन सुहासशी बोलेन. काही खरंच बोलशील? कारण आजपर्यंत अभिजितला मी एवढं खुश कधीही पाहिलं नाहीये. बघूया बघूया, काहीतरी प्रयत्न करूया आपण. जाऊ उठ आता, फ्रेश हो. भूक लागली असेल ना? हो. मॉम, मी चोमड्याला दुधी हलवा आणायला सांगितला होता. आणला त्याने? दुधी हलवा आणायला तो चोंबड्या आलाय कुठे? म्हणजे मग आहे कुठे तो? काय माहिती, तू त्या कुलकर्ण्यांकडे फोन करून विचार. ओके. हॅलो. हॅलो, हा कोण बोलताय? हा, मी मिसेस कुलकर्णी बोलते. आपण कोण बोलताय? हा, मी मनवा बोलतेय. कोण मनवा? वैभवची बायको. आता हा वैभव कोण? वैभव लिमये. शिबाई, तरी तुझा आवाज ऐकल्यावर ना मला डाऊट आलाच होता. बोल, काय म्हणतेस? कशी आहेस तू? मी मस्त. तुम्ही कशा आहात काकी? मी एकदम मस्त. आराम करतेय. आणि स्नेहल काय म्हणते? स्नेहल ना, ती स्वयंपाकघरात आहे अगं. हो, जेवणाची तयारी करते ती. देऊ तिला फोन? नाही नको नको. ऍक्च्युली मी अशासाठी फोन केला होता की तो हा आलाय का तिथे? हा म्हणजे कोण ग? तो हा हो, तो आपल्याकडे काम करतो तो. हा, चोंबड्या. चोमड्या. त्याला काहीतरी नाव असेलच ना? अगं चोंबड्याच आहे तो. असं कसं नाव? देव जाणे बाई. कधी त्याला विचारलं ना तर तो म्हणतो माझं नाव चोंबड्याच आहे. आपण काय करायचं त्याला? बरं, एनिवे, तो आलाय का तिथे? नाही. अगं मीच त्याला शोधते. ते बघ, तो नाहीये ना, म्हणून सगळं घरातलं काम मी करते. हे काय, आता हातात भेंडे घेऊन तुझ्याशी फोनवर बोलतेय. अगं मला वाटलं तो तुमच्याकडे असेल. नाही ना, आम्ही पण त्याचीच वाट बघतोय. मग राहिला कुठे हा? तुम्हाला कळलं तर त्याला सांगाल ताबडतोब आमच्याकडे बोलवलंय म्हणून? हो, अगदी नक्की सांगे ना. बरं, रीमा कशी आहे? बरे आहे. ओके ओके, बाय काकी. बाय. काकू काय तिथेही नाहीये चोंबड्या? नक्की हा चोंबड्या गेलाय कुठे मग? तुला सांगते, त्या सुहासनेच त्याला अडकवून ठेवलेलं असणार. म्हणजे स्वतःचं काम होण्यापेक्षा दुसऱ्याचं काम होणार नाही याच्यातच तिला आनंद जास्त आहे. अहो मग वाट कसली पाहताय? फोन करा आणि झाडा ना त्यांना. करणारच आहे. तुला काय वाटलं सोडते की काय मी तिला? कुलकर्णी काकूंना मजाच वाटतेय सगळ्या गोष्टीची. दुसऱ्यांची कामं अडवून ठेवायची आणि स्वतःच काम झालं तरी अरे चोंबड्या बस रे, चहा घे रे, जेवून जा रे. मानसिक विकृती आहे. नाही ग, असं कोणी मुद्दाम कशाला करेल? तुम्ही एवढीच त्याची बाजू घेऊ नका. तुला काय वाटतं रे अभिजित? आई, मला वाटतं तुझंच बरोबर आहे. त्या कुलकर्णी काकूना असं वागूच शकतात. हॅलो. हा, सुहास आहे का? अगं एक मिनिट. मानसिक विकृती. अगं बोल ग बोल. अगदी 100 वर्ष आयुष्य आहे सविता तुला. अगं आता तुझ्याच बद्दल बोलत होतो आम्ही. का शिव्या तर घालत नव्हता ना मला? शिष्य काहीतरी काय. अगं यांना सांगत होते, मैत्रीण असावी ना तर सविता सारखी. कुठलाही प्रसंग असू दे, काहीही अडचण असू दे, अगदी खंबीरपणे पाठीशी उभी असते. चोंबड्याला जरा उशीरच झाला नाही तुमच्याकडे? अगं उशीर कसला, इथे आलाच नाहीये तो. मला वाटलं तुमच्याकडे असेल. अगं माझ्याकडे तर फिरकला पण नाहीये तो. आणि लिमियन कडून सुद्धा फोन आला होता, त्यांच्याकडे पण नाही गेलाय तो. मी सांगते सविता तुला, या जोशींना घाणेरडी सवय आहे. सगळ्या सोसायटीच्या बातम्या कळायला हव्या असतात ना, म्हणून ठेवतात बसवून त्याला घरी.
अगं सुहास, तू जरा फोन करून विचारतेस का त्यांच्याकडे? अहो विचारलं असतं हो, पण काय करणार हो, आमच्या जरा आउटगोईंगचा प्रॉब्लेम आहे ना. हो का? बर, मग मीच करते. हा बरं बरं, तुम्हाला कळलं की मात्र मला लगेच कळवा. हा हो, नक्की कळवते. आई ग, हं? आपल्या आउटगोईंगचा खरंच प्रॉब्लेम झालाय का? अरे नाही रे बाबा, मी आपलं असंच म्हंटल. या कुलकर्ण्यांना ना सवयच आहे स्वतःचे पैसे वाचवायचे. आता आउटगोईंगला चार्ज द्यायला लागतो ना, एवढी संस्था आहे तर स्वतः विचारा की म्हणावं. जोशी काकू, चोंबडे आलाय का हो तिथे? तंगड्या तोडून ठेवीन मी त्याच्या. अहो येतोय कुठला? दुपारची भांडी पडली आहेत अजून. अरे बापरे, मग राहिला कुठे? लिमयांची नवीन सून आलीये ना, तिला मदत करत असे. नवीन कोणी सोसायटीमध्ये आलं की हा गेला लगेच इम्प्रेशन पाडायला. नाही ग, मला त्यांचाच फोन आला होता, चोंबडे आहे का विचारायला. अरे बापरे, मग साने? सानेंकडे नाहीये, लिमियांकडे नाही आणि बापटांकडे सुद्धा नाहीये तो. अहो, हा सोसायटीत कुठेच नाहीये. गायब कुठे झाला? तुझं माझं